विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मूळ संख्या म्हणजे काय। मूळ संख्येलाच इंग्रजीत आपण प्राइम नंबर्स म्हणतो। आता आपल्या सर्वांना नैसर्गिक संख्या माहित आहेत। नैसर्गिक संख्येला आपण म्हणतो मोज संख्या, म्हणजे आपण जिथून मोजायला सुरुवात करतो त्या संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या। उदाहरणार्थ आपल्याला जर खुर्च्या मोजायला सांगितल्या तर आपण 1 पासून सुरुवात करतो। 1 2 3 4 5 अशा खुर्च्या आहेत, याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। आणि ह्या नैसर्गिक संख्या कुठपर्यंत आहेत तर आपण मोजत जाऊ तिथपर्यंत, म्हणजे असंख्य आहेत। याच्यामध्ये आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या असे फरक करतो। आता कशाला म्हणायचं मूळ संख्या, तर आपण जर मोज संख्या घेतल्या तर एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही। आपण जर आता 2 पासून सुरुवात केली तर 2 या संख्या कोणकोणत्या संख्येने विभाज्य आहे, तर 2 ही संख्या 1 ने आणि त्या संख्येने विभाज्य आहे। म्हणजे ज्या संख्या 1 ने आणि त्या संख्येने विभाज्य असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात। आता 3 ही संख्या जर आपण घेतली तर 3 ही संख्या ही 1 आणि 3 म्हणजे स्वतः तीच संख्या आणि 1 ने विभाज्य आहे, म्हणून 3 लाही मूळ संख्या म्हणायचे। आता 4 ही आपण संख्या घेतली तर 4 ही संख्या 1 ने 2 ने आणि 4 ने विभाज्य आहे, म्हणजे 1 आणि 4 व्यतिरिक्त ती 2 नेही विभाज्य आहे, म्हणून या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात। जर आपण 5 ही संख्या घेतली तर 5 या संख्येला 1 ने आणि 5 नेच भाग जातो, म्हणून 5 ही झाली मूळ संख्या। असं तुम्ही 6 7 8 9 10 घेत गेला तर 100 पर्यंत तुम्हाला एकूण किती मूळ संख्या सापडतात हे तुम्ही काढायचे आहे। 6 ला आता 6 1 आणि 6 व्यतिरिक्त 2 आणि 3 ने सुद्धा विभाज्य आहे, म्हणून 6 ही कसली संख्या आहे, संयुक्त संख्या आहे। म्हणजे तुम्हाला आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कोणत्या हे ठरवता येईल। 7 8 9 10 11 12 13 अशा जर आपण संख्या लिहिल्या 14 15 16 17 तर याच्यामध्ये 7 ला 7 नी आणि 1 नेच विभाज्य आहे, मूळ संख्या आहे। 8 ही 1 ने 2 ने 4 ने 8 ने विभाज्य आहे, म्हणून ती संयुक्त संख्या आहे। याचप्रमाणे तुम्हाला ह्या सर्व संख्या मूळ आहेत की संयुक्त आहे हे ठरवता येईल। मग आता सर्वात लहान नैसर्गिक मूळ संख्या कोणती, तर सर्वात लहान नैसर्गिक मूळ संख्या तुम्हाला कोणती दिसतेय, 2। 2 ही सर्वात लहान नैसर्गिक मूळ संख्या आहे, परंतु 2 ही एकच समसंख्या आहे की जी मूळ संख्या सुद्धा आहे। बाकीच्या ज्या मूळ संख्या आहेत सर्व त्या विषम संख्या आहेत, म्हणजे इतर कोणतीही समसंख्या मूळ संख्या असणार नाही। फक्त 2 हीच समसंख्या मूळ आहे आणि ती सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता मूळ आणि सम मधला फरक समजलेला असेल।